हॅलो फ्रेंड, मी बघा कार्तिकी एकादशी आज आहे आणि कार्तिकी एकादशीच्या उपवासासाठी मी की नाही साबुदाणा वडा बनवते. त्याच्यासाठी मी हे साबुदाण्याचं मिश्रण तयार करून घेतले. मस्त 5-6 तास साबुदाणा भिजायला घातला होता. तो मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. थोडंसं त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं, 2 मोठे उकडलेले बटाटे ॲड केले, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडं मला तिखटच पाहिजे होतं म्हणून मी 4-5 हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि शेंगदाण्याचं कूट, असं 1 वाटी शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आणि चांगलं मिक्सरला फिरवून घेतलं. जास्त मी बारीक केलं नाही, जाडसरच ठेवलं आणि थोडा मी साबुदाणा वेगळा काढून ठेवला होता, तो त्याच्यामध्ये मिक्स केला. मिक्सरमधून वाटून झालेल्या मिश्रणात थोडा अख्खा साबुदाणा मिक्स केला आहे आणि त्याचे बघा असे छानपैकी मस्त वडे छोट्या छोट्या आकाराचे करून घेतले. इकडे आपलं तेल मस्तपैकी तापलेलं आहे. आता मी वडे हे फ्राय करायला सोडणार आहे एक एक. हे बघा असे छान प्रकारे मी आता वडे सगळे फ्राय करून घेणार आहे उपवासाचे.